नमस्कार. मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं. अशा पद्धतीचं लोणचं घरात बनवून ठेवलं तर वर्षभर हे लोणचं आरामात टिकतं. तुम्हाला मी हे लोणचं कसं बनवलं हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारं हिरव्या मिरचीचं लोणचं बनवायला सुरुवात करूयात. इथे मी 1 किलो हिरवी मिरची घेतली आहे. लोणच्यासाठी मिरची घेताना आपल्याला ती ताजी बघून घ्यायची आहे. जी मध्यम तिखट मिरची येते ती इथे मी घेतली आहे. अशा मिरचीचं लोणचं वर्षभर टिकतं आणि खायलाही खूप मस्त लागतं. त्यानंतर मिरची आपण स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून घेतली आहे. मिरचीचं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. मिरचीतलं पाणी निथळून झाल्यावर आपल्याला त्यानंतर अशा प्रकारे कपड्यावर मिरची पसरवून घ्यायची आहे, जेणेकरून मिरचीमध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नको. पुन्हा एकदा आपण मिरची पुसून घेतली आहे. मिरची धुवून पुसून घेतल्यानंतरच आपल्याला मिरचीची देठं काढून घ्यायची आहे. त्यामुळे मिरचीच्या आतमध्ये पाणी शिरायची शक्यता नसते आणि लोणचं अगदी वर्षभर आरामात टिकतं. सर्व मिरच्यांची आपण देठं काढून घेणार आहोत. धुतल्यानंतर आपण मिरची चाळणीमध्ये 2 ते 3 तास राहू दिली होती, त्यामुळे पाणी संपूर्ण सुकलेलं आहे. तरीही आपण कपड्याने मिरची पुन्हा एकदा पुसून घेतली आहे. इकडे आपली सर्व मिरची छान कोरडी झाली आहे. त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही. अशा प्रकारे जर लांब मिरची असली तर मिरचीचे 2 ते 3 आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, किंवा लहान मिरची असली तर फक्त मिरचीचे 2 तुकडे करून घेतलेत तरीही चालेल. तुम्ही मिरची आपल्या आवडीनुसार चिरून घेऊ शकता. तुम्हाला मिरची कशा पद्धतीने चिरायची आहे. इथे अर्धा किलो तेल घेतलं आहे. 2 मोठी आणि ताजी लिंब घेतली आहेत. 1 वाटी भरून मोहरीची डाळ घेतली आहे. सर्व साहित्य आम्ही मोठ्या चमच्याने घेतलं आहे. त्यामध्ये 4 चमचे बडीशोप आहे, 4 चमचे धणे, 2 चमचे जिरे आहेत, 2 चमचे हळद, अर्धा चमचा मेथीचे दाणे आहेत, 1 चमचा भरून हिंग घेतला आहे आणि आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. गॅसवर आपण एक पॅन ठेवून मंद आचेवर आपल्याला ह्या सर्व वस्तू थोड्या गरम करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये जर ओलावा असेल तर तो निघून जाईल. बडीशोप, धने हे साहित्य आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचं नाही, तर हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं लोणचं वर्षभर टिकेल. एक ते 1.5 मिनिटं मंद गॅसवर आपण हे सर्व गरम करून घेतलं आहे. हलकासा याचा रंग बदलला आहे, मात्र पूर्णतः भाजायचं नाही. त्यानंतर हे पूर्ण गार झाल्यावर आपल्याला मिक्सरला जाडसर पावडर करून घ्यायची आहे. त्यानंतर मोहरीची डाळही आपण हलकीशी गरम करून घेणार आहोत. तुम्हाला लोणच्यामध्ये जेवढा मसाला हवा आहे तेवढी तुम्ही मोहरीची डाळ घेऊ शकता. इथे मी 1 वाटीभर मोहरीची डाळ घेतली आहे. हलकीशी आपण मोहरीची डाळही गरम करून घेतली आहे. बरेच जण लोणच्यामध्ये आपण फोडणीसाठी वापरतो ती मोहरीही घालता, मात्र इथे मी मोहरीची डाळ जास्त प्रमाणात घेतली आहे, त्यामुळे मोहरीचे दाणे घेतलेले नाहीत. गॅसवर आपण आता तेल कडकडीत गरम करून घेणार आहोत. लक्षात असू द्या, तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतर तेल कोमट झाल्यावर आपल्याला त्यामध्ये हिंग टाकायचं आहे. बाकी सर्व साहित्य आपण गरम करून घेतलं आहे, त्यामुळे तेलात घालणार नाहीत. तेल कडकडीत गरम करून त्यानंतर कोमट झाल्यावर आपण त्यामध्ये हिंग घातला आहे. सर्व साहित्यही गार झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्याची किंचित भरड करून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक करू नका. लोणच्यासाठी इथे मी अशा प्रकारे मिरची चिरून घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची चिरून घ्या. त्यामध्ये आपण मिक्सरला फिरवलेली भरड घालणार आहोत. हळद घालायची आहे.
चवीनुसार मीठ घालायचं आहे. लोणच्यामध्ये आपल्याला मीठ आणि तेल थोडं जास्त घालायचं आहे, म्हणजे लोणचं वर्षभर टिकतं. गरम करून घेतलेली आपण डाळ घातलेली आहे. सर्व साहित्य पूर्ण गार झाल्यावर आपण ते मिरच्यांमध्ये घातलं आहे. आपण जी लिंब घेतली आहे त्याचा रस करून आपण तो यामध्ये घातला आहे. आता सर्व मसाले आपण मिरच्यांना लावून घेणार आहोत. यामध्ये तेल मात्र आपल्याला पूर्णपणे गार झाल्यावरच घालायचं आहे. तेल आपण छान कडकडीत गरम करून ते कोमट होऊ दिलं आहे आणि मग त्यामध्ये हिंग घातला आहे आणि मिरच्यांमध्ये पूर्णपणे गार झाल्यावर घालणार आहोत. बऱ्याच ठिकाणी लोणचं करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. थोडी हळद उरली होती, तीही मी लोणच्यामध्ये घालून घेतली आहे. काही ठिकाणी लोणच्यामध्ये लसूणही घातला जातो. याआधी मी चॅनलवर मिरचीच्या लोणच्यामध्ये ठेचलेला लसूण घातलेला आहे, मात्र आज हे लोणचं बनवताना मी त्यामध्ये लसूण घातलेला नाही. आपल्या आवडीनुसार अनेक भागांमध्ये लोणचं बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. सर्व मसाले मिरच्यांमध्ये छान एकजीव झालेले आहेत. अशा पद्धतीने मिरची जर लांब चिरून घेतली तर लोणचं खूप लवकर मुरतं. हे तेल आपण आता पूर्णपणे गार होऊ देणार आहोत आणि काही वेळानंतर गार झाल्यावर आपल्याला ते मिरच्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. आपण एक वेळा मिरच्या कालवून घेऊ आणि मग संपूर्ण तेल आपण त्यामध्ये घालून घेऊ. आता जरी मिरच्यांमध्ये आपल्याला तेल कमी वाटत असलं तरीही लोणचं मुरल्यावर ते तेल अगदी व्यवस्थित होऊन जातं. आपण एक वेळा मिरच्या कालवून घेऊ. आता यामध्ये आपण उरलेलं संपूर्ण तेल टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपलं लोणचं वर्षभर टिकून राहील. लोणच्याला बुरशी येणार नाही. अगदी झटपट आणि सोपं असं हे मिरचीचं लोणचं आहे. असं चटपटीत लोणचं जर आपण घरात बनवून ठेवलं आणि जेवताना जर ते ताटात वाढलं तर मग जेवणाची चव अजूनच वाढते. इकडे सर्व मसाले मिरचीला व्यवस्थित लागले आहेत. आता आपण ते काचेच्या बरणीत भरून घेणार आहोत. बरणी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून पूर्णपणे तिला पुसून कोरडी करायची आहे, मगच लोणचं भरायचं आहे. त्यामुळे लोणचं वर्षभर टिकून राहील, लोणच्याला बुरशी येणार नाही. संपूर्ण लोणचं आपण 2 ते 3 बरण्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतलं आहे. लोणचं भरताना आपण ते छान दाबून भरलं आहे, कारण मुरल्यावर ते थोडं कमी होऊन जाईल. इकडे आपलं झणझणीत चटपटीत असं लोणचं तयार झालं आहे. 8 ते 10 दिवसांनी आपण पाहूयात. लोणचं अगदी मस्त मुरलं आहे. तुम्ही पाहू शकतात मसाले मिरचीला छान लागलेले आहेत. तुम्हीही अशा पद्धतीचं मिरचीचं चटपटीत असं लोणचं नक्की करून बघा. तुम्हाला आजचं हे लोणचं आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.